हे बघा, मी भरपूर शेंगदाण्याचं कूट जेवणामध्ये वापरते, म्हणजे महिन्याला जवळजवळ 1 किलोचं शेंगदाण्याचं कूट मला लागतं जेवणामध्ये. बरीच लोक माझ्याशी सहमत आहेत. बरीच लोक म्हणतात जेवणामध्ये अति शेंगदाण्याचं कूट नका वापरू, पण तुम्ही काहीही म्हणा, मी वापरणार आहे शेंगदाण्याचं कूट, कारण आम्हाला सवय आहे. आणि मला एक कमेंट आली होती की वाव, हाऊ टू मेक शेंगदाण्याचं कूट. आणि आता एवढी चांगली संधी मी हातची कशी जाऊ देईल नाही का, एवढी साधी सोपी रेसिपी. तर मी या पद्धतीने शेंगदाण्याचं कूट करते. कढईमध्ये शेंगदाणे घालून छान भाजून घेते. छान म्हणजे एकदम खरपूस पण भाजायचे नाहीत. खरपूस शेंगदाणे भाजले की त्याचं जे कूट होतं ते लालसर होतं. मग मी थोडेसे कच्चे ठेवते. कच्चे म्हणजे फक्त सालं निघायला लागली शेंगदाण्याची की गॅस बंद करून टाकायचा. आणि शेंगदाणे थंड झाले की मिक्सरच्या भांड्याला लावून छान बारीक असं कूट करून घ्यायचं. आता कमेंट करायला काही लोक येतील की हो, आता हेच बघायचं राहिलं होतं. मी जास्त बारीक किंवा जास्त मोठे सुद्धा करत नाही, मीडियम मध्ये ठेवते, दाटसर अशी. या पद्धतीने आपलं शेंगदाण्याचं कूट तयार आहे. घरात मुंग्या आहेत म्हणून मी फ्रीज मध्ये ठेवते. आणि एक टीप, भाजलेल्या शेंगदाण्याची आमटी छान लागते आणि कच्च्या शेंगदाण्याची आमटी घट्ट होते. चला सबस्क्राईब करा.